नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी ऑनलाईन वर्गामध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण 5वं प्रकरण बघतोय. 5व्या प्रकरणाचा आढावा घेतोय. 5व्या प्रकरणामध्ये आपण उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे, प्रभाव टाकणारे विविध प्राकृतिक, आर्थिक, राजकीय आणि इतर घटकांच्या विषयी चर्चा केली. त्याचबरोबर स्थानमुक्त उद्योग म्हणजे काय, त्याचीही माहिती बघितली. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पुस्तकामध्ये पान क्रमांक 47 वर एक चार्ट दिलेला आहे आणि त्या चार्टमध्ये वेगवेगळे उद्योग त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्या उद्योगांमध्ये आता तिथं तुम्हाला काय करायचं आहे, तिथे वरती दिलेलं आहे, जरा डोकं चालवा. खालील काही उद्योगांची यादी त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि त्या उद्योगांच्या स्थानिकीकरणाबद्दल तुम्हाला चर्चा करायची आहे. ते स्थानमुक्त उद्योग आहेत की नाही ते सांगायचं आहे आणि तो तक्ता जो आहे तो तक्ता त्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. आता या उद्योगांमध्ये कोणकोणते उद्योग दिलेले आहेत बघा. वस्त्र उद्योग दिलेला आहे, सिमेंट उद्योग आहे, हिरे तासणे उद्योग आहे किंवा हिरे तयार करण्याचे उद्योग आहेत, मोबाईल उद्योग आहे, कागद निर्मिती, साखर उद्योग, अन्न प्रक्रिया, माहिती तंत्रज्ञान, तेल शुद्धीकरण आणि केसांच्या पेना निर्मितीचे उद्योग, असे वेगवेगळे 10 उद्योग या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यासाठी एक चार्ट दिलेला आहे. तर पहिल्या रकान्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, उद्योगाचे नाव. म्हणजे इथे जे 10 उद्योग दिलेले आहेत ते 10चे 10 उद्योग या ठिकाणी येणार आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये या उद्योगांसाठी, प्रत्येक उद्योगांसाठी आवश्यक असणारा जो काही कच्चा माल आहे त्या कच्च्या मालाची यादी इथे दुसऱ्या रकान्यामध्ये आपल्याला द्यायची आहे. कच्चा माल वापरून त्या उद्योगातून तयार होणारा जो काही पक्का माल असेल तो पक्का माल इथे लिहायचा आहे. या पद्धतीने शेवटचा जो काही कॉलम आहे त्या कॉलममध्ये या उद्योगाच्या स्थान निश्चितीवर परिणाम करणारे जे घटक आहेत ते घटक त्या ठिकाणी लिहायचे आहेत. आणि असा आणखीन एक कॉलम या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे, तो 5वा कॉलम, की ज्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे तो उद्योग स्थानमुक्त उद्योग आहे की नाही. ते वरती लिहिलेलं आहे बघा, स्थानमुक्त उद्योग आहे की नाही ते सांगा. बरोबर, म्हणजे इथे 4 कॉलम दिलेले आहेत. 5वा कॉलम या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे, दिलेला उद्योग हा स्थानमुक्त उद्योग आहे किंवा नाही. चला तर आपण या प्रत्येक उद्योगाची माहिती या ठिकाणी घेऊया. आता इथे पहिला उद्योग तुम्हाला लिहायचा आहे तो म्हणजे वस्त्र उद्योग. बरोबर, आता या वस्त्र उद्योगासाठी आवश्यक असणारा कच्चा माल कोणता असतो, कापड कशापासून बनवलं जातं, तर कापूस, लोकर आणि रेशीम असा हा कच्चा माल या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. तयार होणारा जो काही पक्का माल आहे त्यापासून, तर तो कोणता आहे, तर सुती कापड तयार होणार आहे, लोकर कापड तयार होणार आहे किंवा रेशमी कापड तयार होणार आहे. म्हणजे इथे पक्का माल हा कापडाच्या स्वरूपामध्ये असणार आहे. आता या उद्योगावर प्रभाव टाकणारे, परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत, तर कच्च्या मालाची उपलब्धता हा महत्वाचा घटक आहे. बरोबर, त्यानंतर कुशल किंवा अर्धकुशल मनुष्यबळ किंवा मजूर जे आहेत, कामगार जे आहेत त्यांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञान त्या ठिकाणी आवश्यक आहे. भांडवल, जागा, पाणी किंवा विविध प्रकारची रसायने असतील आणि बाजारपेठ, या पद्धतीने इथे तुम्हाला त्या ठिकाणी त्याची माहिती लिहायची आहे. आता हा उद्योग स्थानमुक्त उद्योग आहे किंवा नाही ते तुम्हाला पुढे लिहायचं आहे. आता विचार करा तुम्ही, वस्त्र उद्योग हा स्थानमुक्त उद्योग आहे का? बघा तुम्ही विचार करून, तर कच्चा माल आणि पक्का माल यांच्या वजनामध्ये या उद्योगामध्ये फारसा फरक पडत नाही आणि म्हणून हा जो उद्योग आहे हा स्थानमुक्त उद्योग आहे. लक्षात घ्या, कोणता? वस्त्र उद्योग. बरोबर, म्हणजेच हा उद्योग कृषी क्षेत्रातही स्थापन करता येतो आपल्याला. म्हणजे जिथे कापसाचं उत्पादन होतं तिथेही हा उद्योग स्थापन करता येतो किंवा बाजारपेठेमध्ये सुद्धा स्थापन करता येतो. म्हणजे हा स्थानमुक्त उद्योग आहे. म्हणजे याचं उत्तर या पद्धतीने तुम्हाला इथे लिहावं लागेल. त्यानंतर दुसरा उद्योग आहे बघा, सिमेंट उद्योग. इथे पहिल्या रकान्यामध्ये सिमेंट उद्योग लिहायचा आहे.
त्याच्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल कोणकोणता लागतो तो इथे लिहायचा आहे. सिमेंट उद्योगासाठी प्रामुख्याने चुनखडक, जिप्सम आणि कोळसा हे घटक आवश्यक असतात आणि त्यापासून तयार होणारं उत्पादन जे आहे ते सिमेंटचं उत्पादन असतं. ते इथे पक्क्या मालाच्या कॉलम मध्ये येणार. बरोबर. या पद्धतीने या ठिकाणी या उद्योगाच्या स्थान निश्चितीवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? कच्चा माल, वाहतूक आणि हवामान. कारण सिमेंट उद्योगासाठी प्रामुख्याने कोरडं हवामान त्या ठिकाणी आवश्यक असतं. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे कॉलम जे आहेत ते लिहायचे आहेत. या पद्धतीने हा दुसरा घटक झाला. आता हा दुसरा घटक या ठिकाणी पाचवा कॉलम जो आहे त्याच्यामध्ये तो स्थानमुक्त उद्योग आहे किंवा नाही तेही तुम्हाला लिहायचं आहे. तर तो स्थानमुक्त उद्योग आहे का त्याचा विचार करायचा आणि त्याचं उत्तर इथे लिहायचं आहे. काय उत्तर असेल त्याचं? तर कच्चा माल वजनाने जड आहे. म्हणजे कापूस चुनखडक असेल, जिप्सम असेल, कोळसा असेल तर तो सगळाच कच्चा माल जो आहे तो वजनाने जड आहे आणि त्यामुळे बहुतांशी कारखाने हे कच्च्या मालाच्या क्षेत्रामध्ये स्थापन होतात. याचाच अर्थ काय होतो की हा उद्योग जो आहे तो स्थानमुक्त उद्योग नाही. लक्षात घ्या. म्हणजे त्याच्यावर स्थानाचं बंधन आहे. कारण वापरला जाणारा सगळा कच्चा माल हा त्या ठिकाणी भारराशक असतो, जड असतो आणि म्हणून हे जे उद्योग आहेत ते प्रामुख्याने आपल्याला त्या कच्च्या मालाच्या क्षेत्रामध्ये स्थापन होताना आढळतात. म्हणून तो स्थानमुक्त उद्योग अजिबात नाही. तसेच या उद्योगासाठी कोरड्या हवामानाची गरज असते. म्हणजे जिथे हे कोरडं हवामान आहे तिथेच हा उद्योग आपण सुरू करू शकतो आणि म्हणून हा उद्योग जो आहे तो स्थानमुक्त उद्योग नाही. कोणता? सिमेंट उद्योग. त्यानंतर तिसरा उद्योग आहे बघा, हिरे तासणे किंवा हिऱ्याला पैलू पाडण्याचे उद्योग जो आहे ते इथे आपल्याला तिसऱ्या कॉलम मध्ये लिहायचे आहेत. बरोबर. आता त्याच्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल कोणता आहे? कच्चे हिरे म्हणजे जे खाणीतून काढले जातात ते दुर्मिळ खडक किंवा दगड जे आहेत तो कच्चा माल या ठिकाणी आवश्यक आहे. त्यापासून तयार होणारा पक्का माल इथे तुम्हाला लिहायचा आहे. पैलू पाडलेले उच्च प्रतीचे जास्त कॅरेटचे हिरे, कृत्रिम हिरे, पैलू पाडलेले इतर दुर्मिळ किंवा दगड आणि दागिने ज्याचा पक्का माल म्हणून या ठिकाणी आपल्याला उल्लेख करावा लागेल. या पद्धतीने कच्च्या मालापासून त्या ठिकाणी जे हिरे आहेत उच्च दर्जाचे तो झाला पक्का माल. बरोबर. आणि हा उद्योग जो आहे या उद्योगासाठी आवश्यक असणारे घटक कोणकोणते आहेत? तर पहिला घटक आहे तो म्हणजे भांडवल. त्याच पद्धतीने इथे कलाकुसर महत्वाचे असल्यामुळे तिथे कुशल मनुष्यबळ जे आहे त्याची गरज असते. शिवाय बाजारपेठ जी आहे तीही आवश्यक असते. आता हा कच्चा माल हा उद्योग जो आहे हा स्थानमुक्त उद्योग आहे का? तर बघा, कच्चा माल आणि पक्का माल यांच्या वजनामध्ये फारसा फरक पडत नाही. बरोबर. आणि मग हा स्थानमुक्त उद्योग होऊ शकतो कारण हा उद्योग आपल्याला कुठेही सुरू करता येतो. तिथे हवामानाचं बंधन नाही किंवा वजनाचा घटक त्या ठिकाणी महत्वाचा नाही आणि म्हणून हा जो उद्योग आहे तो स्थानमुक्त उद्योग आहे. हा उद्योग कुठेही आपल्याला त्या ठिकाणी सुरू करता येतो. मात्र भांडवल आणि कुशल मनुष्यबळाची गरज या उद्योगामध्ये असल्यामुळे हा उद्योग निर्यातक्षम असलेल्या बहुतांशी उद्योग मोठ्या शहरांमध्ये त्या ठिकाणी स्थापन केला जातो. म्हणजे शहरी भागामध्येच असा हा हिऱ्यांना पैलू पाडण्याचा उद्योग जो आहे तो सुरू केला जातो. त्यानंतर चौथा उद्योग आहे मोबाईल उद्योग. आता मोबाईल उद्योगामध्ये या ठिकाणी आवश्यक कच्चा माल कोणता आहे? तर वेगवेगळ्या प्रकारचे धातू, इलेक्ट्रॉनिक्सचे भाग जे आहेत ज्याला पार्ट्स म्हणतो आपण ते पार्ट्स आवश्यक असतात. त्यापासून तयार होणारा पक्का माल म्हणजेच मोबाईल असेल किंवा मोबाईल मधील अंतर्गत त्याचा मदरबोर्ड असेल, अंतर्गत सर्किट असतील, बॅटऱ्या असतील किंवा इतर तत्सम भाग जे आहेत ते भाग म्हणजे या ठिकाणी या उद्योगातला पक्का माल आहे. बरोबर. आता या उद्योगामध्ये परिणाम करणारे घटक कोणते आहेत? तर या उद्योगासाठी प्रामुख्याने उच्च प्रकारचं तंत्रज्ञान आवश्यक असतं, कुशल मनुष्यबळ आवश्यक असतं आणि महत्वाचं म्हणजे बाजारपेठ या उद्योगासाठी
महत्वाची असते. आता हा स्थानमुक्त उद्योग आहे का, तर बघा या उद्योगामध्ये सुद्धा आपल्याला कच्चा माल आणि पक्क्या मालाच्या वजनामध्ये फारसा फरक पडत नाही असं लक्षात येत आहे. आणि त्यामुळेच हा जो उद्योग आहे हा स्थानमुक्त उद्योग आहे. मात्र हा पूर्णतः बाजाराभिमुख उद्योग असल्यामुळे बहुतांशी बाजारपेठांमध्ये किंवा जवळपासच्या प्रदेशांमध्ये हा उद्योग प्रामुख्याने आढळतो. असं असलं तरीही हा उद्योग स्थानमुक्त उद्योग आहे आणि तो आपल्याला कुठेही स्थापन करता येतो. या पद्धतीचं उत्तर त्या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यानंतर 5वा उद्योग आहे तो आपल्याला इथे लिहायचा आहे कागद निर्मिती उद्योग. बरोबर. या कागद निर्मिती उद्योगासाठी इथे कच्चा माल जो आहे तो कोणता लागतो, तर कागदाचा लगदा त्या ठिकाणी आवश्यक असतो. त्यासाठी आवश्यक असणारं लाकूड जे वनातून आपल्याला मिळतं, त्यानंतर पाणी लागतं, विविध प्रकारची रसायनं त्याच्यासाठी आवश्यक असतात आणि हा सगळा भाग म्हणजेच कच्चा माल या कागद निर्मिती उद्योगासाठी आवश्यक असतो. त्यापासून तयार होणारा पक्का माल इथे तुम्हाला लिहायचा आहे 3ऱ्या कॉलम मध्ये. त्यात कागद आणि कागदा संदर्भातील विविध उत्पादने जे आहेत ती इथे पक्का माल या कॉलम मध्ये येतील. आता या उद्योगासाठी आवश्यक असणारे घटक कोणते आहेत बघा. कच्चा माल म्हणजेच वनातून मिळणारं नरम उच्च दर्जाचं लाकूड जे आहे ते आवश्यक आहे. प्रक्रिया करण्यासाठी, यंत्र चालवण्यासाठी वीज किंवा इंधन, त्यानंतर प्रक्रियेसाठी पाणी, विविध प्रकारची रसायने, हा माल साठवण्यासाठी, त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी जमीन, शिवाय कुशल किंवा अर्धकुशल मनुष्यबळ जे आहे ते आवश्यक असतं आणि बाजारपेठ, हे सगळे घटक या उद्योगासाठी महत्वाचे असतात. बरोबर. आता हा उद्योग स्थानमुक्त उद्योग आहे किंवा नाही, तर विद्यार्थी मित्रांनो या उद्योगामध्ये वापरला जाणारा जो काही कच्चा माल आहे तो अवजड आहे. त्या तुलनेमध्ये तयार होणारा पक्का माल सुद्धा अवजड असला तरी त्याची वाहतूक तुलनेने सोपी जाते. त्यामुळेच हा स्थानमुक्त उद्योग नाही. स्थानमुक्त उद्योग तो होऊ शकत नाही आणि तो म्हणूनच बहुतांशी जिथे कच्च्या मालाचं उत्पादन होतं म्हणजेच वनक्षेत्राजवळ हे कागद निर्मिती उद्योग जे आहेत ते उभारलेले असतात, स्थापन होतात. त्यानंतर 6वा उद्योग आहे साखर उद्योग. बघा आता साखर उद्योगामध्ये इथे 6वा उद्योग त्या ठिकाणी साखर उद्योग आहे. त्याच्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल कोणता आहे. ऊस आहे, बीट आहे किंवा ज्यापासून साखर मिळते असे इतर रसायनं आहेत, इतर उत्पादनं आहेत. आणि त्यापासून तयार होणारा पक्का माल म्हणजे साखर असेल, गूळ असेल किंवा जे दुय्यम प्रॉडक्ट्स आहेत त्याचा याच्यामध्ये समावेश होतो. जसं की इथेनॉल आहे, अल्कोहोल त्या ठिकाणी साखर उद्योगातून तयार होतं किंवा वेगवेगळे रसायनं जे आहेत, स्पिरिट आहे, त्याची निर्मिती या ठिकाणी पक्का माल म्हणून या साखर उद्योगातून निर्माण होत असते. आता या साखर उद्योगासाठी आवश्यक असणारा कच्चा माल, त्याचे परिणाम करणारे जे घटक आहेत त्याच्यामध्ये कच्चा माल हा महत्वाचा आहे. विस्तृत जमीन त्याच्यासाठी लागते, पाणी लागतं, आधुनिक यंत्रसामग्री किंवा तंत्रज्ञान जे आहे त्याची आवश्यकता असते, भरपूर मनुष्यबळाची आवश्यकता या उद्योगामध्ये असते. त्याचबरोबर साठवणुकीच्या सुविधा आणि वाहतूक सुविधा हे घटक या उद्योगासाठी महत्वाचे असतात. मग हा स्थानमुक्त उद्योग आहे का, तर नाही. का नाही, कारण या उद्योगामध्ये अत्यंत जड आणि नाशवंत कच्चा माल वापरला जातो. त्यामुळे साखर उद्योग हा कच्च्या मालाच्या उत्पादन क्षेत्रामध्ये स्थापन करावा लागतो. तो कुठेही स्थापन करून चालत नाही. बरोबर. आणि त्यामुळेच हा उद्योग स्थानमुक्त उद्योग होऊ शकत नाही. या पद्धतीने त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर 7वा उद्योग आहे अन्न प्रक्रिया उद्योग. आता अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये कोणकोणता कच्चा माल वापरला जातो तो इथे 2ऱ्या कॉलम मध्ये त्या ठिकाणी लिहायचा आहे. तर विविध प्रकारची कृषी उत्पादने आहेत, फळं आहेत, फुलं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची धान्य आहेत, कडधान्य असतील, तृणधान्य असतील किंवा तेलबियांची उत्पादने असतील, हा सगळा कच्चा माल या अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये त्या ठिकाणी वापरला जातो. आणि त्यापासून काय तयार होतं म्हणजेच पक्का माल कसा तयार होतो, तर वेगवेगळ्या फळांचे रस आहे, ज्यूस आहे, बरोबर, पेय आहेत, जाम आहे, जेली आहे, लोणचे आहेत, मुरंबे आहे, केचप किंवा सॉस जे आहेत
त्यांचं उत्पादन होतं. वेगवेगळ्या प्रकारची सुगंधित तेले आहेत, द्रव्य आहेत, अत्तर आहेत, तयार पीठ आहे किंवा त्या ठिकाणी तत्सम उत्पादनं जी आहेत ती या उद्योगातला पक्का माल असतो. बरोबर. या पद्धतीने या उद्योगासाठी आवश्यक असणारे घटक कोणते आहेत, तर कच्चा माल आवश्यक असतो. तो सगळ्याच उद्योगांमध्ये महत्वाचा घटक आहे. त्यानंतर आधुनिक यंत्र आणि तंत्र, म्हणजे आधुनिक जे तंत्रज्ञान आहे त्याचा वापर या उद्योगामध्ये करणं आवश्यक असतं. कुशल मनुष्यबळ त्याच्यामध्ये लागतं. त्याचबरोबर पाणी, साठवण क्षमता आणि महत्वाचं म्हणजे वाहतूक आणि बाजारपेठ, हे घटक या उद्योगामध्ये महत्वाचे आहेत. मग हा स्थानमुक्त उद्योग आहे का? तर हा स्थानमुक्त उद्योग नाही. का स्थानमुक्त उद्योग नाही? तर या उद्योगामध्ये काही अपवाद वगळता कृषी उत्पादने ही अवजड असतात, जड असतात, भाररासक असतात आणि शिवाय ती नाशवंत असतात आणि त्यामुळेच हे उद्योग जे आहे ते बहुतांशी कृषी क्षेत्राजवळ त्या ठिकाणी आढळतात. हे उद्योग स्थानमुक्त उद्योग होऊ शकत नाही. या पद्धतीने त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 8वा उद्योग आहे तो म्हणजे माहिती तंत्रज्ञान व संगणक निर्मिती उद्योग. आता हा जो उद्योग आहे हा आधुनिक उद्योग आहे, लक्षात घ्या मित्रांनो. कारण या उद्योगासाठी आवश्यक असणारा कच्चा माल कोणता आहे, तर इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि इतर जी काही उत्पादने आहेत त्याचा कच्चा माल म्हणून या उद्योगामध्ये वापर केला जातो. त्यापासून तयार होणारा जो पक्का माल आहे त्याच्यामध्ये संगणक म्हणजे कॉम्प्युटर, संगणक पूरक विविध प्रकारची इतर उत्पादने जे आहेत ते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा, हा झाला पक्का माल. या उद्योगासाठी आवश्यक असणारे घटक कोणते आहेत, तर या उद्योगासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे अतिशय कुशल असं मनुष्यबळ आवश्यक असतं. आधुनिक तंत्रज्ञान आवश्यक असतं. बाजारपेठाभिमुख उद्योग असल्यामुळे त्या ठिकाणी बाजारपेठा महत्वाच्या असतात. भांडवल मोठ्या प्रमाणावर या उद्योगासाठी आवश्यक असतं. वाहतूक, दळणवळणाची आधुनिक माध्यमे ज्या आहेत त्यांचा त्या ठिकाणी वापर करणं आवश्यक असतं आणि म्हणून हे सगळे घटक जे आहेत ते या माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक निर्मिती उद्योगावर प्रभाव टाकत असतात. आणि असा हा उद्योग तो स्थानमुक्त उद्योग आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, हा स्थानमुक्त उद्योग आहे. बरोबर. का स्थानमुक्त उद्योग आहे? तर यामध्ये वापरला जाणारा कच्चा माल आणि तयार होणारा पक्का माल या ठिकाणी तो नाशवंत नाही आणि फारसा इतर उद्योगांपेक्षा तो जडही नाही आणि म्हणूनच हा स्थानमुक्त उद्योग आहे. तो बाजाराभिमुख उद्योग असल्यामुळे तो जगात हा उद्योग आपल्याला कुठेही स्थापन करता येतो. म्हणजे या पद्धतीने त्याची माहिती या रकान्यांमध्ये आपल्याला लिहायची आहे. त्यानंतर 9वा उद्योग आहे तेल शुद्धीकरण उद्योग किंवा तेल शुद्धीकरण प्रकल्प. आता या उद्योगामध्ये आवश्यक असणारा जो कच्चा माल आहे तो प्रामुख्याने आपल्याला भूगर्भातून मिळतो. त्यासाठी खाणी खोदून हा माल त्या ठिकाणी कच्चा माल जो आहे तो बाहेर काढला जातो. त्याच्यामध्ये कच्चं खनिज तेल आहे, नैसर्गिक वायू आहे, हे आपल्याला कच्च्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होतात. आणि त्यापासून तयार होणारा जो काही पक्का माल आहे तो पक्का माल म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारची जी इंधनं आहेत, पेट्रोल असेल, डिझेल असेल, केरोसिन असेल, वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल्स असतील, वंगण आहे, वेगवेगळी रसायनं आहेत, शिवाय प्लास्टिक, रबर किंवा डांबर यासारखी उत्पादने या उद्योगातून घेतली जातात आणि म्हणून ही सगळी उत्पादने पक्का माल म्हणून या उद्योगातून तयार होत असतात. अशा या तेल शुद्धीकरण उद्योगासाठी आवश्यक असणारे जे घटक आहेत त्याच्यामध्ये कच्चा माल महत्वाचा आहे. प्रक्रियेसाठी विस्तृत जागा आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञान या उद्योगामध्ये महत्वाचं असतं. त्याची साठवून ठेवण्याची क्षमता किंवा साठवण क्षमता जी आहे तीही महत्वाची आहे. शिवाय वाहतूक साधनं जी आहेत, वाहतुकीची माध्यमं जी आहेत तीही या उद्योगामध्ये महत्वाची असतात. मग असा हा उद्योग स्थानमुक्त उद्योग आहे का? तर नाही. तेल शुद्धीकरण उद्योग
हा स्थानमुक्त उद्योग होऊ शकत नाही, कारण या उद्योगामध्ये कच्चा माल हा अवजड आहे. भारतासारख्या देशाचा जर आपण विचार केला, तर देशामध्ये बहुतांशी प्रमाणात हा कच्चा माल आयात केला जातो. म्हणजे दुसऱ्या देशातून आपण तो आयात करतो आणि त्यामुळे हा उद्योग बहुतांशी बंदराजवळच त्या ठिकाणी स्थापन केला जातो. या पद्धतीने हा स्थानमुक्त उद्योग होऊ शकत नाही. आणि शेवटचा उद्योग आहे केसांच्या पिना निर्मिती उद्योग. बरोबर? या उद्योगामध्ये आवश्यक असणारा कच्चा माल म्हणजे धातू उद्योगातून मिळणारे आंतर उत्पादन, वेगवेगळ्या प्रकारचे धातू की ज्यापासून त्या पिना तयार केल्या जातात. तो कच्चा माल झाला आणि त्यापासून तयार होणारा पक्का माल म्हणजे केसांच्या पिना असतील, क्लिप्स असतील किंवा फॅशनयुक्त इतर उत्पादने असतील, ती या उद्योगातून घेतली जातात. तर त्याच्यावर परिणाम करणारे जे घटक आहेत त्याच्यामध्ये मनुष्यबळ आहे, ते कुशल मनुष्यबळ असेल किंवा अर्धकुशल मनुष्यबळ असेल, या उद्योगामध्ये आवश्यक असतं. साठवण क्षमता तीही आवश्यक असते. वाहतूक आणि उत्तम मार्केटिंग कौशल्य. कारण लोकांपर्यंत हा माल पोहोचणं आवश्यक असतं. त्याचा दर्जा टिकवणं, उच्च प्रतीचा दर्जा राखणं आवश्यक असतं आणि म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने या उद्योगामध्ये हे घटक जे आहेत ते प्रभाव टाकतात. मग आता हा स्थानमुक्त उद्योग आहे का? विद्यार्थी मित्रांनो, हा जो उद्योग आहे हा पूर्णपणे बाजाराभिमुख उद्योग आहे. त्यामुळे या उद्योगाला स्थानमुक्त उद्योग आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणजे जिथे बाजारपेठा आहेत, जिथे पक्की उत्पादनं विक्रीसाठी मोठा भाग उपलब्ध आहे, अशा ठिकाणीच हे उद्योग स्थापन केले जातात आणि म्हणून हा उद्योग जो आहे तो स्थानमुक्त उद्योग होऊ शकत नाही. हा एक प्रकारचा कुटीर उद्योग आहे, जे छोट्या स्वरूपाचा उद्योग आहे आणि शहरांमध्ये विविध घरांमधून, लहान-लहान कुटुंबांमधून हा उद्योग जो आहे तो चालवला जातो आणि म्हणून हा उद्योग जो आहे तो स्थानमुक्त उद्योग नाही. म्हणजे या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला विविध उद्योग, त्या उद्योगांच्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल, त्यातून तयार होणारा पक्का माल आणि ही सगळी प्रक्रिया करण्यासाठी या उद्योगांसाठी आवश्यक असणारे जे घटक आहेत, की जे त्या उद्योगांवर प्रभाव टाकतात, परिणाम करतात. त्याचबरोबर या ठिकाणी हे जे उद्योग आहेत वेगवेगळ्या स्वरूपाचे, ते उद्योग ते स्थानमुक्त आहेत की नाहीत याची माहिती आपल्याला या चार्टच्या सहाय्याने त्या ठिकाणी द्यायची आहेत, नोंदवायची आहे आणि या माहितीच्या आधारेच आपल्याला या उद्योगांचं स्वरूप, त्याचं वर्गीकरण त्या ठिकाणी करता येणं अगदी सहज शक्य आहे. या पद्धतीने या ठिकाणी ही कृती तुमच्यासाठी दिलेली आहे. जरा डोके चालवा. या संदर्भामध्ये आज आपण इथेच थांबूया. पुढचा भाग जो आहे तो आपण नंतर बघूया. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.